Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये न भूतो न भविष्यती असा पाऊस पडतो आहे आणि आम्ही जेवढे ग्राउंड रिपोर्ट्स केलेले आहेत त्यातल्या अनेक लोकांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या हयातीत असा पाऊस बघितलेला नाहीये. एक काळी आपण ज्या मराठवाड्याला दुष्काळ सदृश भाग म्हणून म्हणायचो त्याच मराठवाड्यामध्ये आता पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहेत, गुरं वाहून गेलेली आहेत आणि मोठं शेतीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. या सगळ्यानंतर आता आज झाडून सगळे मंत्री आता फील्डवर गेलेले आहेत आणि वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन पाहणी करतात. पण या सगळ्यामध्ये इतक्या दिवस पाऊस पडत असताना आता सगळे मंत्री बाहेर पडल्यामुळे नागरिकांचा आणि खास करून शेतकऱ्यांचा रोष सुद्धा त्यांना पत्करावा लागतोय. आज अनेक जे मंत्री होते त्यांना अडवायचा प्रयत्न झालेला आहे. काल गिरीश महाजनांना सुद्धा धाराशिवमध्ये तिथे अडवायचा प्रयत्न झाला. त्यांना जाब विचारण्यात आला होता. तुम्ही काही फक्त शोबाजीसाठी आलात का असं सुद्धा म्हणण्यात आलं होतं. आम्हाला प्यायला पाणी नाहीये असं सुद्धा काही शेतकरी म्हणाले. आम्हाला तात्काळ मदत द्या अशी त्यांच्याकडनं मागणी होत होती. आपण जर बघितलं तर दत्ता भरणेंना सुद्धा एका तरुणाने जाब विचारला, त्याला अनेक प्रश्न विचारले आणि शेतकऱ्यांना कुठली मदत केली जात नाहीये, लोकांना मदत केली जात नाहीये, तुम्ही इतक्या उशिरा येतात असं सुद्धा म्हटले होते. काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये सुद्धा जेव्हा दत्ता भरणे गेले होते, जे अर्थात कृषी मंत्री आहेत, तेव्हा सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही केवळ इथनं चालला होता आणि केवळ तुम्ही फक्त वरवरची पाहणी करायला आलेला आहात का, शेतकऱ्यांना कधी मदत करणार, हे सगळे सवाल होते. आणि म्हणूनच आपण आज या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत की खरं मंत्र्यांना हे असं अडवणं का सुरू आहे, मराठवाड्यातली नेमकी परिस्थिती काय आहे आणि लोकांचा, तिथल्या शेतकऱ्यांचा इतका रोष हा सगळ्या सरकारवर का आहे, हे आपल्याला सगळं समजावून घ्यायचं. आणि माझ्यासोबत माझा सहकारी निलेश सुद्धा आहे. आपण जर बघितलं, जसं सुरुवातीला म्हटलं मी निलेश, की मंत्र्यांवर रोष दिसतो आहे. तू खरं तर त्या सगळ्या भागांमध्ये राहिलेल्यास, तिकडे रिपोर्टिंग केलेल्यास, तुला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. खास करून धाराशिवमध्ये इतका पाऊस पडतो आहे, का इतकी उद्विग्नता आहे लोकांची, थेट मंत्र्यांना अडवले जात आहे, त्यांना जाब विचारला जातोय, जे खरं तर पाहणी करायला तिथे गेलेले आहेत. राहुल, खरं आहे. कारण कसं आहे की म्हणजे जो आमचा भाग आहे सोलापूर आणि धाराशिव, त्यानंतर लातूर असेल किंवा इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस, जसं की तू सांगितलंस, आणि आमच्या गावाकडचे जे वृद्ध माणसं आहेत ते सुद्धा सांगतात की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा खूप वर्षांनी पडलाय. म्हणजे ह्याच्या आधी इतका मोठा पाऊस कधी पडलाय हे आठवतही नाही असं ही जुनी जाणती माणसं सांगताना दिसत आहेत. आणि आता हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो पाण्यात जाताना दिसतोय आणि ते सगळ्यात मोठं दुःख आहे शेतकऱ्यांचं. आणि त्यामुळं कुठं ना कुठं हा जो रोष आहे तो अर्थातच प्रशासनावर निघतोय, नेत्यांवरती निघतोय आणि त्याचं कारणही तसंच आहे. त्याच्यात पहिलं जसं सांगितलं की हातातोंडाशी आलेला घास म्हणजे सोयाबीन असेल, सगळी पिकं, म्हणजे कुठलं एका पिकाचं नाव घेऊन आता जमणार नाही. कारण आपण जे व्हिज्युअल्समध्ये सुद्धा अनेकदा बघतोय, आपल्याकडे अनेक व्हिडिओज गेलेले आहेत, त्याचे सगळी पिकं सरसकट पाण्यात गेलेली आहेत आणि त्याचं काय हाती लागेल याचा आता निश्चितपणानं सांगताच येणार नाहीये. म्हणजे अगदी 100% पिकं वाया गेलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आणि मग हे जे फ्रस्ट्रेशन आहे, हे फ्रस्ट्रेशन आता एकतर गेल्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू आहे. आठवड्याभरापासून पाऊस सुरू असताना आता इतक्या उशिरा हे नेते फील्डवरती पोहोचलेत, जे की खूप लवकर या गोष्टी होणं गरजेचं होतं. आपण स्क्रीनवरती बघतोय ओमराजे निंबाळकर तिथं दिसत आहेत. पहिल्या दिवसांपासून खासदार म्हणून म्हणा किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून म्हणा, ते फील्डवरती दिसत आहेत. आणि ते फील्डवरती गेल्यानंतर आता विरोधकांकडून, म्हणजे त्यांच्या विरोधकांकडून त्यांच्यावरती असे आरोप केले जात आहेत की ते स्टंटबाजी करतायत किंवा ते लोकांना दाखवण्यासाठी करतायत वगैरे. पण ते स्वतः फील्डवरती उतरले. फील्डवरती उतरल्यानंतर प्रशासनसुद्धा कामाला लागलं आणि आपण बघतोय त्यांचं अर्थातच म्हणजे माध्यमांमध्ये तर कौतुक होतच आहे, परंतु त्यांच्या विरोधामध्ये असलेल्या काही लोकांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलंय. आणि त्यामुळं एकीकडे ते कामाला लागल्यानंतर बरेच लोक नंतर हळूहळू कामाला लागली आणि मंत्रिमंडळ म्हणून काल परवा बैठक झाली आणि आता मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही हे स्वतः फील्डवरती गेलेत आणि हे उशिरा आलेत. आणि एकतर मुळात कसं आहे की बेसिकली आधीच शेतकरी पिचलेला आहे. म्हणजे पाऊस पडला नाही तरी शेतमालाला भाव नसतो किंवा पाऊस नाही पडला म्हणून पिकं वाया जातात. आणि आता कसं बसं त्यातही ॲडजस्टमेंट करून आलेलं हे जे पीक आहे तेही गेलं, त्याचं फ्रस्ट्रेशन आहे. आणि मग आता तर फक्त शेतच नाही तर म्हणजे अगदी घरदारं सुद्धा वाहून गेलेले आहेत.
मग आता पर्याय काय, पर्यायच त्यांना दिसत नाहीये. त्यामुळे मग ती जी उद्विग्नता आहे ती आता ही नेते मंडळी भेटायला गेल्यानंतर दिसून येते. बरोबर. आणि निश्चित जे व्हिडिओज बघितले किंवा आम्ही ज्या रिपोर्टर्सकडनं त्या माहिती घेतली त्याच्यामध्ये एक म्हणणं होतं की आत्ता तुम्ही मदत द्यायला आलेला आहात, जेव्हा आता पाणी खरं तर ओसरायला सुरुवात झाली, कारण कालपासून पाऊस थोडा कमी झालेला आहे आणि अशा वेळी जिथे गरज आहे मदतीची, तात्काळ मदतीची गरज आहे. अनेक जे तिथले नागरिक आहेत, शेतकरी, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तात्काळ मदत जाहीर करा. पण त्या नेत्यांचं म्हणणं आहे की तात्काळ मदत अशी काही जाहीर करता येत नाहीये. त्यांना जे रिलीफ जो हवा होता, म्हणजे सुरुवातीला आपण बघतो की अनेक जेव्हा डिझास्टर असं कुठलं येतं त्यावेळेस तात्काळ एक रिलीफ दिला जातो, तो रिलीफ काही मिळालेला नाहीये. त्यामुळे सुद्धा एक नाराजी आहे शेतकऱ्यांचं. जसं तू म्हणालास की मोठं नुकसान झालेलं आहे, पण अजूनही कुठलं असे त्यांना पॅकेज त्यांच्या हातापर्यंत पोहोचलं नाही. अर्थात आपल्याला सरकारी प्रोसिजर सुद्धा समजावून घ्यावी लागेल. ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी होती, पण असं काही झालेलं नाहीये. अर्थात फडणवीसांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा जाहीर केलेलं की असा कुठं ओला दुष्काळ अशी टर्म ॲज सच सरकारी दरबारी नाहीये, त्यामुळे तसं काही जाहीर करता येत नाही. पण जी मदत NDRFचे निकष असतील किंवा आपत्ती निवारणाचे निकष असतील त्याच्याप्रमाणे आम्ही देत आहोत, ती लोकांपर्यंत पोहोचायला सुद्धा सुरुवात होईल. आम्ही सुद्धा या सगळ्या संदर्भातला एक व्हिडिओ केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की नेमका ओला दुष्काळ खरंच जाहीर केला जातो का, आणि जर असं काही असेल तर त्याला कुठले निकष लावले जातात. त्यामुळे आज अजूनही जर बघितलं तरी जरी आपण कालच्या मंत्रिमंडळामध्ये काही निधी शेतकऱ्यांना देणार असं जरी म्हटलं असलं तरी सुद्धा तो त्यांच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार आहे, कारण त्याचे पंचनामे व्हायचे आहेत. किती गुरं वाहून गेलेली आहेत, किती गुरं कोणाकडे होती, त्यांचे किती मरण पावले, याचा सगळा एक पंचनामा होणं अपेक्षित आहे. आणि तो झाल्यानंतर विहित सगळी जी प्रोसिजर झाल्यानंतर त्यांना ती मदत पोहोचणार आहे. पण सध्या आता जी परिस्थिती आहे की लोकांचं घरदार वाहून गेलेलं आहे, राहायला काही नाही आहे, घरात कुठलं सामान नाही आहे, अशा वेळी मदत मिळत नाही आहे आणि म्हणून हा सगळा रोष त्यांना दिसतोय. जेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी घडतात, तसं तू उल्लेख केला की आठवडाभरापासून पाऊस पडतोय, पण हे मंत्री आज तिथे पोहोचलेले. त्यामुळे इतक्या वेळ तुम्ही कुठे होता हा सगळा प्रश्न त्यांच्याकडनं विचारला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे जी मगाशीच बातमी आलेली आहे, एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांकडच्या गोष्टी आपण बघितल्या तर त्यांच्या किटवर त्यांचे फोटो होते, जाहिराती होते प्रताप सरनाईकांनी. आणि हा सगळा जो राग आहे तो लोकांमधून व्यक्त झाला, कारण एकीकडे आम्ही पाण्यात तिथे आमचं घर अख्खं पाण्यात गेलेलं आहे, आम्ही कसे जगलोय आम्हाला माहिती आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही असे किट्स देताय की ज्याच्यामध्ये तुमचे फोटो आणि तुमची जाहिरात आणि तुमचं राजकारण करायचं आहे. हा सगळा सुद्धा राग आहे आणि म्हणूनच तो राग आता या मंत्र्यांना अडवण्यातनं व्यक्त होतोय असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. एक्झॅक्टली. हे बघ, अशा संकटाच्या वेळेमध्ये खरं तर अशा पद्धतीची जाहिरातबाजी करणं हे म्हणजे चूकच आहे. आणि हे याच्या आधी पण घडलेलं आहे, असं नाही की हे पहिल्यांदाच घडतंय, पण हे चूक आहे, म्हणजे कधीही घडो हे चूक आहे. आणि तुझी दुसरी महत्त्वाची गोष्ट बोललायस की त्याच्यामध्ये ही वेळ महत्त्वाची आहे. ही जी वेळ आहे ना, ह्या वेळेला, कारण आता परिस्थिती अशी आहे की घरदार वाहून गेले, लेकरांची पुस्तकं वाहून गेली आहेत, त्यांचं शिक्षणाचं सामान सगळं पाण्यात गेलेलं आहे, आता खायला प्यायला काही नाही आहे त्यांच्याकडं. त्यामुळे ही वेळ महत्त्वाची आहे. तुम्ही ही मदत जी आहे ती अजून 5 दिवसांनी तुमची जी प्रोसिजर सगळी फॉलो करून पंचनामे, जे कागदोपत्री जे काही सगळ्या गोष्टी असतात सिस्टमॅटिकली, तशा गोष्टी करण्यामध्ये आणखी वेळ जाईल. तोपर्यंत तर ते सावरलेले असतील बऱ्यापैकी. कारण आता आपण बघतोय की सोशल मीडियामधनं बऱ्याच सामाजिक संस्था असतील, काही लोक असतील पर्सनली सुद्धा, ते लोक सुद्धा आता तिकडे मदत घेऊन पोहोचतायत. आपण जसं काही आरक्षणाच्या या आंदोलनामध्ये बघितलं तशा सुद्धा मदती आता तिकडे पोहोचतायत. मग त्या मदती त्यांना पोहोचल्यानंतर सरकारकडून जे काही क्रायटेरियामध्ये बसणारी तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडेल, ती जर उशिरा पोहोचत असेल तर त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदाच होणार नाहीये. त्याच्यामुळे तो रोष दिसतोय आता की, आणि म्हणून ह्या मंत्र्यांना ते प्रश्न विचारतायत की तुम्ही आता का इतक्या उशिरा का आलेत, आणि इतक्या उशिरा येऊन तुम्ही आम्हाला देताय काय, नुसती सांत्वना. मग ही सांत्वना देण्यासाठी तर तुम्ही फोनवरून पण सांत्वना देऊ शकता, मग हे भेटून सांत्वना देण्यात, नुसतं सांत्वना देण्यात काय लॉजिक आहे. त्यामुळं हे शेतकऱ्यांचा संताप दिसतोय, तिथल्या त्या लोकांचा संताप दिसतोय राहुल. निश्चित. त्यामुळे हा संताप आपल्याला सगळ्यांमध्ये दिसतोय. अगदी जाता आता काय नेमकं घडलेलं हे सुद्धा आपण समजावून घेऊयात. गिरीश महाजन यांना जर बघितलं तर आपण भूम तालुका आहे जो धाराशिवमधला चिंचपूर ढगे गाव आहे, तिथे अडवलं होतं, त्यांचा ताफा अडवला आणि तिथल्या शेतकऱ्यांची मागणी होती की तात्काळ तुम्ही मदत जाहीर करा, तुम्ही पंचनामे करताय, तुम्ही नुसती येऊन पाहणी करताय, पण आमच्या हातात काही मिळत नाहीये. आणि अशा वेळी जेव्हा आमचं सगळं घरदार वाहून गेलेलं आहे, घरात काही खायला नाहीये, पाणी प्यायला नाही, अशा वेळी जर तुम्ही फक्त पाहणी करून आश्वासन देऊन जात असाल तर मग आम्ही जगायचं कसं, हा त्यांचा प्रश्न होता. त्यांना धाराशिवमध्येच आणखी एका गावात ते जेव्हा गेले ते पाहणी करायला, तिथे सुद्धा एका शेतकऱ्याने अडवलं आणि तिथे बाकीचे त्यांचे सहकारी होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला आता प्यायला सुद्धा पाणी नाहीये आणि तुम्ही केवळ म्हणताय आम्ही बघतोय, करू, आम्ही जाहीर करतो आहोत, लोकांना मदत मिळेल, पण ही काय म्हणतात त्याला आश्वासन स्वरूपात आहे, ती प्रत्यक्षात उतरत नाहीये, म्हणून त्यांना अडवलं होतं. दुसरीकडे कृषी मंत्री ह्यांच्यावर खरं तर या सगळ्यामध्ये जबाबदारी, कारण
अनेक मोठ्या क्षेत्रावरचं जे शेती पीक आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे. जसं म्हटलं की सोयाबीन आणि इतर जे पिकं होती ती काढणीला आली होती आणि अशा वेळी जर ती पूर्ण वाया गेली असतील तर मग त्याचा खरं तर काही मुआवजा किंवा त्यांना त्याचं मिळणार का, जे पीक विमा आहे ती मिळणार का, ती मदत मिळणार का, हा सगळा प्रश्न आहे. आणि कृषी मंत्र्यांना त्याचं ठोस उत्तर त्यांच्याकडनं काही दिलं जात नाहीये आणि म्हणून मग राग आहे की तुम्ही केवळ येऊन पाहणी करताय पण आमच्या पदरात काही पडत नाही. मग हा पाहणीचा फार्स का, हा सगळा त्याच्या मागचा मला फक्त जाताना एक गोष्ट राहुल ऍड करायची आहे. कारण आता कसं आहे की आता शेतकऱ्यांना उभं करणं खूप गरजेचं आहे. कारण ही जी प्रक्रिया असते ना ही सोपी नसते. म्हणजे आपण जे व्हिज्युअली बघतो किंवा जे प्रेक्षक बघतात किंवा जनरली लोक बघतात की त्या व्हिज्युअल्स मध्ये दिसतं की सोयाबीन पाण्यात गेलंय, ऊस पाण्यात गेलाय आणि पीक वाया गेलं. ह्याच्या पाठीमागची जी प्रोसेस असते ना ही खूप मोठी असते. म्हणजे अगदी पाळी पेरणी करण्यापासून ही प्रोसेस सुरू होते. म्हणजे आधीचं पीक निघाल्यानंतर पाळी पेरणीचा खर्च आला, पाळी पेरणीनंतर पेरणीचा खर्च, मग पेरणीसाठी बियाणं, मग त्याच्यानंतर खतं, मग त्याच्यानंतर खुरपणी असेल, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे डुबणं असेल, ह्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मग त्याच्यात जर समजा आधी पाऊस पडला असेल तर दुबार पेरणी असेल, मग त्याच्यामध्ये हे ज्या बोगस बियाणे निघतात, मग त्याच्यात शेतकरी, ही इतकी प्रोसेस मोठी आहे राहुल आणि याच्यामध्ये प्रचंड खर्च आहे. आणि हा खर्च भागवता तो शेतकरी आधीच प्रचंड वैतागलेला असतो. आणि मग या सगळ्या गोष्टी करताना त्याचं जे फ्रस्ट्रेशन असतं ना ते प्रचंड हाय लेवलला गेलेलं असतं. आणि मग त्याला कुठंतरी आशा असते की ठीक आहे एवढं होऊन पण मग कुठं ना कुठं काहीतरी हाती लागेल आणि त्यातून 4 पैसे मिळतील आणि ते 4 पैसे मिळाल्यानंतर हा जो मागे केलेला खर्च आहे हा खर्च त्याच्यात कुठंतरी वजा करता येईल किंवा तो फेडता येईल. म्हणून हे फ्रस्ट्रेशन सगळं जमा झालेलं असतं. आणि त्याच्यामुळं आताच्या घडीला हा सगळा जो खर्च आहे तो तर पाण्यात गेलाच आहे, मात्र जे हाती येणार होतं तेही शून्य झालेलं आहे, ते सगळं मातीमोल झालेलं आहे. त्याच्यामुळं आता शेतकऱ्यांना उभं करणं गरजेचं आहे. आणि यासाठी मग हे पंचनामे, ही जी सोपस्कार आहेत, हे सोपस्कार कुठंतरी बाजूला ठेवून शेतकऱ्यांना थेट काहीतरी दिलासा देता येतोय का हे पाहणं जे आहे हे करणं जे आहे ते खूप महत्त्वाचं. बरोबर आहे. अर्थात मुख्यमंत्री सुद्धा आज फील्डवर गेलेले आहेत. त्यांनी म्हाडामधल्या अनेक ठिकाणांची पाहणी केलेली आहे आणि तिथल्या लोकांना आश्वस्त केलेलं आहे की ते मदत पोहोचवतील. अर्थात त्यांना हा प्रश्न प्रॉमिनंटली विचारण्यात आला की ओला दुष्काळ कधी जाहीर करणार, कारण ही मागणी सातत्याने केली जाते. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की ओला दुष्काळ अशी काही टर्म नसते, पण ज्या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे किंवा NDRFचे निकष असतील, इतर जे आपत्ती निवारणाचे निकष असतील त्या पद्धतीने आम्ही मदत करतो आहोत आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या दौऱ्याच्या दरम्यान सांगितलेलं आहे. आज आपण बघतोय की मंत्रिमंडळातले सगळेच नेते आहेत ते फिरत आहेत. पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्या सगळ्याचा आढावा घेत आहेत. खुद्द मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे आज मराठवाड्यात आहेत आणि तिथल्या सगळ्या गोष्टींची पाहणी करतायत. त्यामुळे या पाहणीनंतर तरी कदाचित सरकार काही ठोस निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात. पण तुमच्या भागामध्ये नेमकी पावसाची स्थिती काय आहे, तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, जो शेतकऱ्यांचा रोष आहे, जो नागरिकांचा रोष आहे, त्यांचा जो संताप आहे, त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा. आणि आणखी एक आठवण, आम्ही या सगळ्या पावसासंदर्भातले वेदर रिपोर्ट्स असतील किंवा नवीन काही कुठल्या वादळ येत आहे का, कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची याच्याबद्दलचे सुद्धा अपडेट्स आम्ही मुंबई तकच्या YouTube चॅनलवर देत आहोत. ते सुद्धा पाहायला विसरू नका. इथेच थांबतो. धन्यवाद.